म्हणजे आज बी कोण काय खाणार नाही? दिव्या जेवलं नाही तर तायडे जेवणार नाही, तायडे जेवलं नाही तर बा जेवणार नाही, आणि बा जेवलं नाही तर मी बी जेवणार नाही. आदित्य सर, प्रीतम सर बी काय खाणार नाही. सावित्री आत्या बी उपाशीच राहणार. समजे असं का करायला लागलेत? सगळ्यांनी काय उपास धरलाय का काय? तो वारीत धरतात तसा. एवढं सोन्यासारखं आण हाय समोर, पण आज कोण बी नाही खाणार. पारू, रडू नकोस. असं भरल्या ताटावर रडून अन्नाचा अपमान करू नये. सावित्री, आमची सुद्धा पानं वाढ. सासू मॉम सर्वंट सोबत जेवायला बसतात. किती चीप दिसतं ते. मी नाही असं लो लेवलला जाऊन वागू शकत. सासू मग सगळेच जण जेवायला बसले तर मग किचन मधून काही हवं असेल किंवा अजून कोणी गेस्ट आले तर त्यांना वेलकम कोण करणार? त्यापेक्षा तुम्ही सगळेजण बसा, आम्ही मागून जेवतो. बर. मी दोघं वर काय करते? या 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 जेवायला बसा या. बसा. चला सुरू करा. पारू, काय झालं? आईची आठवण आली. तुझी आई कुठेही गेलेली नाहीये. ती तुझ्या समोरच आहे. तुझी देवी आई. तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस. आणि पारू, तू या घरचा भाग आहेस आयुष्यभरासाठी. दामिनी, माझ्यासाठी आणि पारूसाठी गाजरचा हलवा घेऊन ये. मी आणते. दिशा, चल ना माझ्यासोबत. या बहिणींना ना वेड लागले, वेड. ह्याला ना भिकेचे डोहाळे म्हणतात. बघितलंस ना, आता त्या भिकाऱ्यांसोबत जेवायला बसतेत. आणि या बेगर्सला सर्व कोणी करायचं? आपण. सासू मॉम ना स्वतःची डिग्निटी ठेवतात ना आपली. ते अडकले यार. मला तर असं वाटतंय ना, त्या हलव्यात विष आणून मिसळावं. मग मिसळ ना. ए बाई, तू जरा वेडीस का ग? आता जे प्रकरण झाले ना तेच अंगाशी आलंय माझ्या. तेच निस्तरता येत नाही. आणि तू मला हे सांगतेस की विष आणून घाल. यार स्टुपिड डॅमी. विष म्हणजे एकदम लिटरली पॉइझन नाही टाकायचंय, पण वेगळं काहीतरी मिक्स करू शकतो ना. वेगळं म्हणजे? एक मिनिट. दिशा, ओह, आता करूया त्या पारूचं तोंड गोड. सिरियसली?
जा ट्रे घेऊन ये. मी हो तू. आपली युती आहे की नाही, मग तूच. जा त्या ना खालच्या ट्रॉलीमध्ये. वाहिनी, हा नको. का? सासूमॉम, हा जो दुसरा बाउल आहे ना, त्यात मी माझ्या हाताने खास तुमच्यासाठी सर्व केलाय, त्यामुळे तो वाला घ्या. आता हा पारूसाठी है ना. घे. कसा वाटला? आवडला ना हलवा? मी माझ्या हाताने खास तुझ्यासाठी बनवलाय. माझ्या देवी आहे, मी स्वतःच्या हातानं बनवल्या म्हणल्यावर गोडच झाला. घे. मी असं ऐकलंय की अहिल्या मॅम आणि आदित्य सर यांच्यात जोराचं भांडण झालं आहे. हो, जाहिरातीवरून झालं असणार. आणि आदित्य सरांनी मॉडेलिंग केलेलं अहिल्या मॅडमला आवडलं नसतं. मग तर जोरातच झालं असणार. अहिल्या मॅम आदित्य सरांना माफ करतील असं काही वाटत नाही. काय चाललंय? हा, मी केबिन मधून ऐकलं तुम्ही काय बोललात ते. अजिबात लाज वाटत नाही ना आपल्या मालकाबद्दल असं बोलताना? ज्यांनी तुम्हाला काम दिलं त्याची अशी निंदा करताय तुम्ही, आणि कुठल्या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवताय? हे बघा, हे आईचं आणि मुलाचं खासगी घरात झालेलं भांडण आहे. कुठली आई आपल्या मुलावर जास्त काळ रागवू शकत नाही. आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. अशा फालतू गप्पा मारत बसू नका. जा. सॉरी सर. सॉरी सर. काका, ही गोष्ट यांच्यापर्यंत कशी काय पोहोचली? शनी आईची बदनामी होईल. नाही, असा विचार करू नकोस. आणि अशा लोकांचं काय, दोन्हीकडून बोलतात हे लोक. बाहेर गेलास तर शेकडून मिळतील. आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. खरं खोटं आपल्याला माहिती आहे ना. तू टेन्शन नको घेऊ. काय टेन्शन घेऊ नका म्हणताय काका? आई माझ्याशी बोलत नाहीये. थोडा वेळ दे. आई आहे ती. आपल्या मुलाशी किती दिवस आबोला धरून बसेल? एका आईला तिच्या मुलाचा आनंद जास्त मोठा असतो. काळजी नको करू. काही चेकवर सह्या करायच्या,
तेवढ्या करून घेशील. आई तुम्ही राहू द्या, मी आवरते, तुम्ही जेवून घ्या. आज माझ्या देवी आई जेवल्या, आदित्य सर जेवले, गणी जेवला, बाबी जेवला, समदेत जेवले. देवी आईंनी तर स्वतःच्या हातानं मला भरवलं. देवा, तू ऐकलंस माझं. काय गे पारू, तू नेमकी माणूस आहेस की भूत आहेस ग? तो गाजराचा हलवा तू खाल्ला कसा? तिखट नाही लागलं तुला? एक मिनिट, तू काळी जादू वगैरे काही केलं नाहीये ना? काय? हलवा तिखटच होता दामिनी मॅडम, पण माझ्या देवी आईंनी ज्या पिरमानं मला भरवला होता त्यांचं प्रेम उतरलं होतं त्या हलव्यात. एका बिन आईच्या पोरीला एका आईच्या हातनं घास मिळणं काय असतं हे मी नाही सांगू शकत तुम्हाला. इश बी पिला असतं मी, आणि हे तर फक्त तिखट होतं. कसं आहे ना दामिनी मॅडम, मनात श्रद्धा असली ना की कसलं कडू आणि कसलं तिखट. काय गे पारू, मनात श्रद्धा आणि भक्ती असायला वहिनी काही देव आहेत का? वय त्या देवच आहेत माझ्यासाठी, माझ्या देवी आई. बाप रे, अंधभक्त झालीयस का तू? मला सांग, तुझी जर एवढीच खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर मग वहिनी, सॉरी, तुझी देवी आई अचानक अशी समोर प्रकट पण होत असेल नाही? आपण एक टेस्ट घेऊयात. तू ना तुझे डोळे बंद कर आणि तुझ्या त्या श्रद्धेने आणि त्या भक्तिभावाने ना वहिनींना बोलू. मग बघू तुझी श्रद्धा किती खरी आणि किती खोटी. आणि खरंच वहिनी तुझ्या समोर देवी आई म्हणून प्रकट होणार आहेत का, मलाही बघायचे. जर का वहिनी प्रकट नाही ना झाल्या, तुझी देवी आई तुझ्या समोर जर प्रकट नाही ना झाली, तर तुझी श्रद्धा, तुझी भक्ती सगळं खोटं आहे. ही नाटकं आहेत ना, परत माझ्या समोर करायची नाही, कळलं ना? चल बंद कर डोळे, डोळे बंद कर. काय गं पारू, झाली प्रकट तुझी देवी आई? दिसते तुला? भिकारडे, तू आणि तुझा बाप आमच्या पैशावर जगता आणि आम्हालाच माज दाखवता. तुझ्या या गोड बोलण्याला ना बहिणी फसतील. नाही, तुला ना बहिणीने डोक्यावर बसवून ठेवलंय. पण तुझी खरी जागा आमच्या पायाजवळ आहे, हे विसरू नको हा तू. काय माझ्या तोंडाकडे काय बघतेय बावळटासारखी? मी काय बोलते कळत नाहीये, डोक्यात शिरत नाहीये तुझ्या? तू मूर्ख आहेस का? तू वहिनी, दामिनी, काय ग, काय झालं? ते मी हे पाणी पाणी. अगं मी तर तुझं कौतुक करायला आले.
आज तू खूप काम केलंस. सगळ्यांची जेवणं होईपर्यंत जेवायची थांबलीस. घरच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलंस. तुझं तोंड गोड करायला नको. पारू, गाजराचा हलवा शिल्लक आहे? होय. पारू, हलव्यात साखर जरा कमी झाली होती ना? वहिनी, साखर नाहीये ती. वहिनी नको. वहिनी, आता बरोबर आहे. घे पारू, दामिनीचं तोंड तू गोड कर. मी नाही, नको देवी आई. हा माझा आदेश आहे. घे. वहिनी ऐका ना, नको, मला नाही आवडत गाजराचा हलवा. प्लीज नको, मला नकोय. वहिनी. दामिनी, आ कर. पारू, दामिनी मॅडम, हे प्या, बरं वाटेल. दामिनी, तू फक्त एक घास खाल्लास आणि ही अवस्था आहे तुझी. विचार कर, पारूला किती तिखट लागलं असेल. पण तुझ्या हलकटपणापेक्षा तिची श्रद्धा मोठी आहे. दामिनी, तू या घरची सून आहेस हे लक्षात ठेव. मला सगळं दिसत असतं, सगळं कळत असतं. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. निघ इथून. पारू, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाऱ्याची चूक मोठी असते. तू तो गाजरचा हलवा खायला नकार द्यायला हवा होतास. देवी आई, कसा नकार देऊ मी? माझ्या देवी आईने स्वतःच्या हाताने तो बनवला होता. एका आईने तो मला भरवला होता. मग कसं नाही म्हणून मी?